बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी मुंबईत निधन झालंय। महाराष्ट्रातील सांगलीमध्ये 8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या आशा भोसले या पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या तिसऱ्या कन्या होत्या। त्यांचे वडील शास्त्रीय गायक आणि अभिनेते होते। लता मंगेशकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि मीना खडी ही त्यांची भावंड होती। त्यांनी पहिलं गाणं हे 1943 मध्ये एका मराठी चित्रपटासाठी गायलं होतं। त्यांनी ते गाणं आपली बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत गायलं होतं। पुढे वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी रात की राणी या चित्रपटासाठी आपलं पहिलं सोलो गाणं गायलं। आशाताईंनी त्यांच्या आशा भोसले अ लाईफ इन अ म्युझिक या बायोग्राफीमध्ये त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल सांगितलंय। गान कोकिळा लता मंगेशकर यांचे सचिव गणपतराव भोसले हे 36 वर्षांचे होते, म्हणजेच 20 वर्ष मोठ्या व्यक्तीशी त्यांनी पहिलं लग्न केलं। या लग्नाला त्यांच्या घरातून प्रचंड विरोध होता, त्यामुळे त्यांनी पळून जाऊन लग्न केलं होतं। या लग्नानंतर लता दीदी यांच्यावर खूप नाराज होत्या। एवढंच नाही तर लता दीदी अनेक वर्ष त्यांच्याशी बोलत देखील नव्हत्या। पण हे लग्न फार काळ काही टिकलं नाही। पती आणि सासरच्या मंडळींनी त्यांचा छळ केला, त्यांना मारहाण केली जात होती आणि पुढे त्यांनी 1960 मध्येच गणपतरावांना सोडलं। 2 मुलं आणि 3-4 महिन्यांच्या गरोदर असताना त्यांनी सासर सोडलं आणि आईच्या घरी परतल्या। त्यांनी पुस्तकात सांगितलंय की त्या गर्भवती असताना गणपतराव त्यांना मारहाण करायचे। या मारहाणीमुळे त्यांना अनेकदा रुग्णालयात जावं लागलंय। पहिल्या लग्नाच्या घटस्फोटानंतर आशा भोसले यांचं वय हे 47 वर्षे होतं। वयाच्या 47व्या वर्षी दुसरं लग्न करण्यापूर्वी जवळपास 20 वर्षे त्या अविवाहित राहिल्या। पुढे त्यांच्या आयुष्यात आले ते म्हणजे पंचमदा, म्हणजेच आर.डी. बर्मन। ते आशा भोसले यांच्यापेक्षा 6 वर्षांनी लहान होते। ते फक्त आशा भोसले यांचंच दुसरं लग्न नव्हतं, तर पंचमदा यांचंही दुसरं लग्न होतं। आर.डी. बर्मन यांच्याशी लग्न झाल्यावर आशा भोसले खूप जास्त आनंदी होत्या। त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र गाणी संगीतबद्ध केली आणि गायली देखील। पण त्यांचं नातं फक्त 14च वर्ष टिकलं, कारण आर.डी. बर्मन यांचंही निधन झालं आणि ते त्यांना सोडून निघून गेले। आशाताईंचंही पंचमदांवर प्रचंड प्रेम होतं, पण त्यांनी लग्न करण्यास नकार दिला होता। खरं तर पंचमदा यांच्या आईंना आशाताईंसोबत त्यांचं झालेलं लग्न मान्य नव्हतं। आशाताई आणि पंचमदा यांच्या लग्नासाठी लता दीदींनी स्वतः पुढाकार घेतला। त्यानंतर 1980 मध्ये वयाच्या 47व्या वर्षी आशा भोसले यांनी पंचमदांशी लग्न केलं। जेव्हा आर.डी. बर्मन यांचं आयुष्य घसरत होतं, संगीत कारकीर्द संपुष्टात येण्याच्या मार्गावर होती, तेव्हा आशा भोसले यांनी प्रत्येक पावलावर खंबीरपणे त्यांना साथ दिली। त्यांनी फक्त एक पत्नी म्हणूनच नाही, तर एक खरी साथीदार म्हणून त्यांना साथ दिली। तर मंडळी, गेल्या 8 दशकांहून अधिक काळ आपल्या सुरेल, बहुआयामी आणि जादुई आवाजानं कोट्यावधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा स्वर आज कायमचा शांत झालाय।